सुधीर महापदे आणि संतोषजी उतेकर, संतोष पालांडे साहेब. चला सामना चालू होतोय. पहिले षटक घेऊन आलाय तो अल्पेश पवार. एक चांगलं रनर इथे आखले, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. वावे चिंचाटवाडी. अकोट टप्प्याचा चेंडू होता, रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज सचिन यांचा. अनेक चांगल्या प्रकारची क्षेत्राची रचना रचले. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे वावे चिंचाटवाडी या संघाकडून. संघाचं ज्याने नेतृत्व केले ते रवींद्र सकपाल असेल, सिकंदर असेल आणि वैभव तेकर. एका चांगल्या प्रकारच्या आयोजनाच्या भूमिकेत नक्कीच संघ आपण पाहतोय. कालभैरव चषक 2000 आणि पॉईंटला झेल. पहिला गडी बाद झालाय सचिन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सजवलं वावे चिंचाटवाडी या संघाने आणि पहिला गडी बाद झालाय. माघारी परतवले सचिनला. 0 या आकड्यावरती कालभैरव चषक 2026चा थरार आपण पाहतोय. प्रथम क्रमांक 25,555 आणि द्वितीय क्रमांक 15,555, तृतीय आणि चतुर्थ 5,555 व आकर्षक चषक. या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक आभार. नवीन आलेला फलंदाज आहे तो शुभम एक स्फोटक आणि घातक फलंदाज म्हणून समजला जातोय आणि मुसाड ब्लू पॅन्थर या संघाकडून नक्कीच चांगली फलंदाजीची आशा असेल. पहिला गडी बाद झाला. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 0 या धावसंख्येवरती, कारण प्रत्येक चेंडूवरती थोडीशी हाणामारी करावी लागेल. कारण एक मोठी झुंज आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे वावे चिंचाटवाडी विरोधात मुसाड ब्लू पॅन्थर या संघाकडून. अनेक मोठा सामना आहे आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. चांगली रणनीती असेल वावे चिंचाटवाडी या संघाचे, कारण 24 चेंडू तो मला वाटतं 40-50 धावा धापलकावर नक्कीच लावाव्या लागतील. कारण दुसऱ्या सत्रात नक्कीच एक मोठी रंगतदार येणार या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू अल्पेशचा पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय. चेंडूला सन्मान दिलाय. पॉईंटच्या दिशेनं आलेला क्षेत्ररक्षक आहे आणि संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. श्री गणेशा झालाय 1 धावेने. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. आणि सर्व क्रीडा रसिकांचा आलेल्या सर्व मान्य व्यक्तींना आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा सामना आहे वावे चिंचाटवाडी विरोधात ब्लू पॅन्थर मुसाड. एक मोठा नक्कीच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अल्पेशचा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या मात्र रोखले या गोलंदाजाने, कारण वावे चिंचाटवाडी संघ म्हटलं तर एक आपल्या 15 गावातील नावाजलेला संघ आहे. चांगल्या प्रकारचे गोलंदाज, चांगल्या प्रकारचे फलंदाज, एक अनुभवी असे एक चांगले प्रकारचे या खेळाडू आपल्याला नक्कीच या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल मात्र तिथे झालाय. दुसरा गडी बाद झालाय मुसाड ब्लू पॅन्थरचा. डीजे त्याची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज करण. कारण एक चांगल्या प्रकारचे नक्कीच आपल्याला क्रिकेट पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण मात्र सजवले ते वावे चिंचाटवाडी या संघाने. कारण वावे चिंचाटवाडी म्हटलं तर आपल्या 15 गावातील एक नक्कीच चांगला संघ म्हणून समजला जातोय. गोलंदाजीच्या मार्कवरती पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या मात्र झाले 1. चेंडूला सन्मान दिलाय. आपल्याच फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न असेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघांचा मात्र पंचांचा इशारा आलाय. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 1. जगदीशजी उतेकर साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानबद्ध व्हावं. तुमचं देखील या स्पर्धेत हार्दिक हार्दिक स्वागत केले जाते. कालभैरव चषक 2026चा थरार आपण पाहतोय. आमच्या समेत गुणलेखक म्हणजे स्कोररच्या भूमिकेत आमच्या समोर जोडले ते प्रज्वत पालांडे. एक ज्येष्ठ खेळाडू म्हणून त्यांची ख्याती आहे. एक गुणवान खेळाडू
मुख्य आयोजनाच्या भूमिकेत सातत्याने कामगिरी पार पाडताना दिसत आहेत प्रज्वत ते आणि आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं नक्कीच आम्ही इथे हार्दिक स्वागत केलं जाते. तर सामन्यातील दुसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज तर वावे चिंचाटवाडी संघ तर आपला एक 12वा राखीव खेळाडू किंवा एक सहकारी आमच्या पॅव्हलियन कक्षात द्या रवींद्र सकपाल साहेब की आम्ही प्रत्येक वारंवार इतर सूचना देत असतो की गोलंदाजाचं नाव कल्पेश अल्पेश पवार का कल्पेश कल्पेश पवार. तर नक्कीच गोलंदाजीच्या मार्कवरती एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व संघनायकांना सूचना असेल नक्कीच आपला राखीव खेळाडू आमच्या पॅव्हलियन कक्षेत द्यायचं आहे याची सर्वांनी नोंद घ्या. तर अल्पेश अकोट टप्प्याचा चेंडू होता पॉईंटच्या दिशेने ढकललाय क्षेत्ररक्षक मात्र वैभव उतेकर चेंडूच्या समोर येतोय चेंडूची फेक होईपर्यंत एक धाव पूर्ण होते. संघाची धावसंख्या मात्र कासव गतीने वाढले 2 धावा धावफलकावरती लागत आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या मात्र झाले 2 गडी बाद 2 धावा. विजयजी फक्त 2 मिनिटं या ठिकाणी जय हनुमान कासाई संघ आपली रजा घेतोय तर विनंती असेल निलेशजी आपण या ठिकाणी कासाई संघाला सर या प्रतापराव सर आपण त्यांना सन्मान चिन्ह द्या. एकच धाव एका धावावरती समाधान मानावं लागतंय 3 धावा धावफलकावरती लागत आहे. हॅलो चला या प्रताप सर या जय हनुमान कासाई टीमला सन्मानित करा. संदीप भाई या आपण या ठिकाणी आपली मॅच झाली शेवटच्या क्षणाला कुठेतरी आपण कमी पडलो परंतु काही हरकत नाही आहे. मॅच आहे एका बाजूला विजय तर एका बाजूला पराजय देखील आहे. आपण नव्या स्पर्धेमध्ये नव्या जोशाने याल अशा शुभेच्छा देतो आणि नक्कीच चांगला स्पर्धा होईल. सर आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स विजय सर. या ठिकाणी अजून एक सूचना आहे पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता झाले संघाची धावसंख्या मात्र रोखले कारण एक प्रकारची चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळते. कारण वावे चिंचाटवाडी विरोधात मुसाड ब्लू पॅन्थर मोठा सामना आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत आहे. शेवटची लढत नक्कीच आपण अनुभवत आहे वावे चिंचाटवाडी विरोधात ब्लू पॅन्थर मुसाड आणि दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहतोय. 3 धावा धावफलकावरती लागतायत 2 गडी बाद झाले तर मोठा फटका हवेत आहे चेंडू खाली येतोय रवींद्र सकपाल मला वाटतं आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेतोय तो गोलंदाज अल्पेश पवार डीजे. तर तिसरा गडी झेलबाद झाला आहे त्याची नवीन जागा घेण्यासाठी आलेला सुयश एक स्फोटक आणि घातक फलंदाज म्हणून समजला जाते कारण एक मोठी लढत नक्की आपल्याला पाहायला मिळते कारण कासव गतीने चाललेला हा सामना आहे. दुसरे षटक असल्यामुळे 3 गडी बाद 3 धावा धावफलकावरती लागत आहेत. चांगली प्रकारची रणनीती आखले ती वावे चिंचाटवाडी या संघाने आणि प्रत्येक गोलंदाजीच्या प्रत्येक चेंडूवरती थोडंसं क्षेत्ररक्षण मात्र सजवतोय तो रवींद्र सकपाल एक गुणवान खेळाडू एक ज्येष्ठ खेळाडू म्हणून समजला जात आहे ज्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्यात. रवींद्राने तो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सातत्याने कामगिरी पार पाडताना दिसतोय. पुन्हा एकदा कल्पेशचा पुढचा चेंडू
अकोट टप्प्याचा चेंडू होता, बॅटचे एज लागले, झेल मात्र तिथं थोडासा सुटलाय आणि एक मोठी चूक भेट झाली ती रवींद्र सकपाल या क्षेत्ररक्षक. वाजवी 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 3 धावा. डीजे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कालपासून सुंदर गीत ऐकताय डीजे कमला यांच्या आवाजातून. आणि आता ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेनिमित्त शुभेच्छा आल्या आहेत ते म्हणजे आपल्या 15 गावातील एक यूट्यूब लाईव्ह म्हणून प्रख्यात अजित वसंत उतेकर एयू लाईव्ह चॅनल यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्या आहेत. आज एयू अजित उतेकर विरारमध्ये त्यांचं लाईव्ह आहे, त्यांच्या माध्यमातून तिथून देखील हे आपला कालभैरव चषक पाहत आहेत आणि या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे ही स्पर्धा यशस्वी व्हावी अशा देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आपण पाहणं गरजेचं आहे, मोठी मॅच देखील मैदानामध्ये सुरू आहे आणि या मॅचचं चित्र, या मॅचचा विजय कोण संपादन करतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. विजय सर. नक्कीच एक मी माहिती सांगितलं कारण पहिल्या सत्रातील ही मला वाटतं शेवटचा सामना आहे आणि ही मोठी लढत होणार आहे. कारण वावे चिंचाटवाडी म्हटलं तर एक गुणवान खेळाडूंचा संघ आहे, एक दादा संघ म्हणून समजला जातोय. आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची लढत जरी असली कारण 24 चेंडू जर 40 ते 35 ते 40 धावा जर धावफलकावरती लागल्या तर नक्कीच दुसऱ्या सत्रात मोठी लढत आपल्याला नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सामन्यातील तिसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज आदित्य पंतांच्या डाव्या साईडने मारा करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय आदित्य गोलंदाजीच्या मार्कवरती. अकोट टप्प्याचा चेंडू होता, मोठा प्रहार केला, बॅटला ब्रश झालाय, झेल झालाय, चौथा गडी बाद होतोय, झेलबाद झालाय तो मुसाड ब्लू पॅन्थर या संघाचा. चार गडी बाद झाले तर मुसाड ब्लू पॅन्थर या संघाकडून आणि नवीन आलेला फलंदाज प्रणय तर नक्कीच या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पार पाडतायत ते संतोष पालांडे आणि सुधीर मापदी ही जोडी पाहायला मिळते. रिव्हर्सशिप काढण्याचा प्रयत्न होता, डॉट एंडची सांगता झाली, संघाची धावसंख्या मात्र रोखून ठेवण्याचं काम मात्र केले ते वावे चिंचाटवाडी या गोलंदाजाकडून. एक चांगली लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते कारण तिसरं षटक प्रगतीपथावर असताना थोडासा बॅकफूटवरती जातोय तो ब्लू मुसार पॅन्थर हा संघ. नक्कीच पुढचा चेंडू लेग पायलटच्या दिशेने मारलाय, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या समोर, चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. संघाची धावसंख्या मात्र झाले ती 5 या आकड्यावरती. कारण आमच्या समेत जोडलेत समालोचन कक्षात ज्यांनी कालच्या दिवसभरात आणि आजचा दिवस ज्यांनी गाजवलाय ते रोहित जी उतेकर, आमचे निलेश मापदे असतील, सूर्य होता का रे, रघु सूर्य होता. तर एक चांगल्या प्रकारचं नक्कीच आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. कालभैरव क्रिकेट संघ साफिर्ली या संघाकडून आणि ही मानाची स्पर्धा आहे. आपलं गाव आपली स्पर्धा म्हणून समजला जातोय. साफिर्ली गाव म्हटलं तर एक आपल्या 15 गावातील नाव आहे आणि एक चांगलं या कल्याण या शहरी भागात ज्यांनी जे आयोजन केले, जरी 2 दिवसाची ही जरी स्पर्धा असली तरी ही 2 महिन्याची मेहनत नक्कीच आपल्याला इथं अनुभवतोय आपण. अनेक चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन, डॉट चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती पुढचा चेंडू उद्याष्टीच्या थोडासा अकोट टप्प्याचा चेंडू होता, फलंदाजाला काही समजला नाही, निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या मात्र रोखले ती वावे चिंचाटवाडी या गोलंदाजाकडून. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय, चांगलं गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते कारण रवींद्र सकपाल एक ज्येष्ठ खेळाडू आहे. कारण अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं फार मोठं गरजेचं आहे. पुढचा
उलटा चेंडू होता डाव्या एसटीच्या थोडासा खूप बाहेर गेलेला चेंडू आहे. पंचांचा मात्र इथं इशारा आलाय. एक धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. एक अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. 6 आकड्यावरती संघाची धावसंख्या स्थिरावली. थोडासा कासव गतीने चाललेला हा सामना आहे, कारण प्रत्येक चेंडूवरती थोडीशी फलंदाजी हाणामारी करावी लागेल. कमीत कमी 30 धावा धावफलकावर लावाव्या लागतील. पुन्हा एकदा अक्कोटाप्याचा चेंडू होता, पुढे मारण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूची सांगता झाली. 3 षटकं समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 4 गडी बाद 6 धावा. डी नक्कीच अनुभवणारे साईनाथ चोरवणे विरोधात मानाई माता कुरवल जावली. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी जावं. रोहितजी उतेकर यांना विनंती आहे की आपण टॉस्का बॉक्समध्ये जायचं आहे, नाणेफेकीचा कौल करून घ्या. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आणि 3 षटकांचे सामने असतील याची सर्वांनी नोंद घ्या. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे असतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. साईनाथ चोरवणे विरोधात कुरवल जावली. वायजे विरोधात सतीश शिंदे ही लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण मोठा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत 3 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग आहे. सामन्यातील चौथं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज आशुतोष. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लॉंगअपच्या दिशेने चेंडूला फेकले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. 8 धावा धावफलकावरती लागत आहे. अजयजी जाधव त्याचप्रमाणे देवा उतेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत केलं जाते. त्यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानबद्ध व्हावं. अजयजी जाधव एक ज्येष्ठ खेळाडू, आपल्या 15 गावातील आमचे मित्रबंधू, चोरोने गावचे सुपुत्र यांचं देखील हार्दिक स्वागत केलं जाते. अकोटाप्याचा चेंडू होता, पंचांचा मात्र इशारा आलाय आणि उजव्या एसटीच्या थोडासा खूपच बाहेर गेलेला चेंडू. अवांतर धाव मिळते. 9 धावा धावफलकावरती लागत आहेत. यानंतरची लढत नक्कीच आपण पाहणार आहे. कुरवल जावली विरोधात साईनाथ चोरवणे ही लढत नक्कीच आपण पाहतोय. देवा उतेकर चोरवणे गावचे सुपुत्र आहेत. 15 गावचा आवाज, चोरवणे गावचा आवाज नक्कीच आपल्याला यानंतर ऐकायला मिळणार आहे. चेंडू येतो लॉंगअपच्या दिशेने, गेलाय मात्र सीमारेषेच्या बाहेर. आलाय मोठा पहिला चौकार. डीजे वेलकम दिनेश. चला टॉस उडून घेऊ आपण. अजय मामा या, अजयजी जाधव सर आपण या इकडे टॉस का बॉस एरियामध्ये, आणि महादेव सर आपण पण जॉईन व्हा. सेकंड राऊंडची पहिली मॅच. एका बाजूला साईनाथ गडकरवाडी तर मानाई माता कुरवल, अक्षय उतेकर आणि आमचे दादा किरण दादा हे आहेत. तर टॉस करायचं आहे. टॉस चेक करा एकदा, हेड आणि टेल दोन्ही बाजूला आहे. तर टॉस स्पिन केला जाईल आणि नाणेफेकीचा कौल केला जातो आहे अजयजी जाधव सरांच्या माध्यमातून. हेड इज द कॉल, हेड कॉल आहे, टेल आहे. टॉस जिंकला आहे गडकरवाडी टीमने आणि निर्णय आम्हाला लगेच सांगा. गोलंदाजी स्वीकारले, बॅटिंग करायचे आहे. मामा तुम्हाला विनंती असेल आपण आसनावर बसा. आणि टीम कुरवल तुम्हाला देखील बॅटिंग करायची आहे. लगेच रेडी राहा, कारण का कोणतंही लेट करू नका. आपल्याला खूप मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स विजय सर. थँक्यू. हॅलो. तर नक्कीच गडी बाद होतोय, 5वा गडी बाद होतोय तो ब्लू पॅन्थर मुसाड या संघाचा. नवीन आलेला फलंदाज आहे तो संकेत. तर 4थं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या मात्र झाले 13 धावा धावफलका, 14 धावा धावफलकावरती लागत आहेत. सामन्यातील 4थं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. चांगली गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. वावे चिंचाटवाडी विरोधात मुसाड ब्लू पॅन्थर ही मोठी लढत पाहतोय आपण. आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि एक मनसुबा आखलाय वावे चिंचाटवाडी या संघाने की ब्लू पॅन्थर मुसाड या संघाला रोखण्याचा मनसुबा आखलाय. मोठा फटका होता, आपल्याच फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक
रवींद्र सकपाल आणि एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. तर गडी बाद होते, धाव बाद होते, 6वा गडी बाद होते तर मुसाड ब्लू पॅन्थर या संघाचा. आणि चांगली प्रकारची एक नक्कीच आपल्याला रणनीती आखतोय तो वावे चिंचाटवाडी हा संघ. चला स्पीडअप घ्या. पंचांना विनंती असेल संतोषजी पालांडे आणि सुधीर महापदी, चला लवकर. संघाची धावसंख्या झाली मात्र 14 धावा. 15 धावा धापलकावरती लागल्यात. 4थं षटक असतील. तर हॅलो, पुढचा चेंडू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंजची सांगता झाली आणि संघाची धावसंख्या मात्र रोखले ती 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती लागतायत. यानंतरचा होणारा सामना आहे कुरवल जावली विरोधात साईनाथ चोरवणे. ही मोठी लढत नक्कीच पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना असेल. नाणेफेकीचा कौल मात्र जिंकलाय साईनाथ चोरवणे या संघाने आणि प्रथम मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारले. मोठा फटका आहे. लॉंगऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झालाय. 17 धावा विजयासाठी 18 धावांची गरज. 24 चेंडूत 18 धावांची गरज. डीजे विजय सर मॅच चालू करा. हॅलो, चला पंच सामना चालू करा. चला 24 चेंडूत विजयासाठी 18 धावांची गरज आहे. ते वावे चिंचाटवाडी या संघासाठी एक माफक असं आव्हान ठेवले
आणि ही मोठी नक्कीच लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण एक रणनीती असेल ती मुसाड ब्लू पॅन्थर या संघाकडे, कारण अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं फार मोठं गरजेचं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे, कारण फलंदाजाला जर रोखायचं असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण मात्र फार मोठं करणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानात रवाना झाले ते वैभव उतेकर आणि विजय. चला लवकर मुसाड क्षेत्ररक्षण सजून घ्या लवकर. 24 चेंडूत विजयासाठी 18 धावांची गरज असताना यानंतरचा होणारा सामना आहे दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. साईनाथ चोरवणे नाणेफेकीचा कॉलेज मात्र जिंकला, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि मानाई माता कुरवल जावली संघ की आपण सलामीची जोडी मैदानात रवाना करायची आहे, कारण हा सामना संपल्यानंतर आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. बक्षीस संभाराचा कार्यक्रम संध्याकाळी आटवायचा आहे. काही मान्यवर इथे येणार आहेत, त्यांचा स्वागत समारंभ होणार आहे आणि आपलं गाव आपली स्पर्धा आहे, ही मानाची स्पर्धा आहे, सापिल्लीची स्पर्धा आहे आणि सलामीचं पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज रोशन. पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय, चांगले रनर इथे आखली असेल तर आमच्या पंधरगाव फेडरेशनचे सचिव अविनाशजी चव्हाण साहेब यांनी 501 रुपयाची देणगी दिलेली आहे. तुमचाही देखील आम्ही शतशः आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. पहिल्या चेंडूवरती चेंडूला सन्मान दिला आहे आणि आपल्याच फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा रोशनचा, पण एक छोटी धाव घेण्यात यश आले या सलामीच्या फलंदाजाला विजय आणि वैभवला. तर स्ट्राईक रोडर करतोय वैभव उतेकर, एक घातक आणि स्फोटक फलंदाज म्हणून समजला जातोय तो वैभव उतेकर. अकोटाप्याचा चेंडू होता, पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, आलाय चौकार. 5 धावा धापलकावरती लागताय. चेंडूवरती मोठा प्रहार केला होता, चौकार आला, 5 धावा धाफलकावरती लागतायत. 18 धावांची गरज असताना एक मोठी रणनीती आखणार आहे तो मुसाड ब्लू पॅन्थर हा संघ. क्षेत्ररक्षण चांगला अव्वल दर्जाचा सजवलाय. पुढचा चेंडू रोशनचा पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. कोटाप्याचा चेंडू होता, पॉईंटच्या दिशेने ढकललाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, पुन्हा एकदा येतोय चौकार. वैभव उतेकर म्हटलं तर एक गुणवान खेळाडू म्हणून नक्कीच त्याला समजला जात आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतंय. चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या आली 9 धावा धावफलकावरती लागत आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की आयोजन कमिटी स्पर्धा कुठलीही असू द्या, आपल्या गावाकडे असू द्या, ठाणे मुंबईमध्ये कुठेही असू द्या, पण त्यांचं पंच म्हणून एक चांगलं काम असतं ते वैभव उतेकर. चांगला फटका मारलाय कार्पेट पद्धतीने. क्षेत्ररक्षण मात्र थोडासा फ्लंबन झालाय, चेंडू गेलाय मात्र सीमारेषेच्या बाहेर, आलाय चौकार आणि चौकारची हॅट्रिक झाली वैभव उतेकर यांच्याकडून. संघाची धावसंख्या झाली 13 धावा. हॅलो 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 17 धावा झाल्यात फलकावरती. विजयासाठी एका धावेची गरज, विजयासाठी एका धावेची गरज आहे ते वावे चिंचाटवाडी या संघाला. आणि लागोपाठ 4 चौकार मारून संघ मात्र विजयी झालाय. 5वा चौकार आहे लागोपाठ वैभव उतेकरांचा. मॅन ऑफ द मॅच वैभव उतेकर. तर यानंतरची होणारी लढत आहे दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. साईनाथ चोरवणे लगेचच आपल्याला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि मानाई माता कुरवल जावली
संघाची सलामीची जोडी मैदानात रवाना करायची आहे. तर सामना 3 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग आहे. स्पर्धेचा नियम आहे. आपलं गाव आपली